आम्ही जिओ कंपनीत जिओ टॉवर या नेटवर्क कंपनीत काम करतो, प्रताप टेलिकास्ट कंपनीमार्फत. आणि आमच्या रास्त मागण्या अशा आहेत साहेब, की आमचा पगारवाढ हा मूलभूत आमचा अधिकार आहे आणि या अधिकाराला आम्ही त्यांच्याकडनं मागत असताना त्यांनी आमचं कोणताच लेटरवर आम्ही त्यांना लेखी दिलं की त्याच्यानंतर आम्ही सगळे जमून जिल्हावाईज जमून ऑफिसवर त्यांना पगारवाढ करा असे सांगितलं. हा लढा एकदा आत्ताच उभा राहिलेला नाही, हा आंदोलन आत्ताच उभा राहिलेलं नाही असं नाही. ही मागणी आमची मागच्या 6 महिन्यापासून चालू आहे आणि मागच्या 4 वर्षापासून यांनी पगारवाढ केली नाही. आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं, त्यांनाही हे कळलं आहे की बुवा आपण 4 वर्षापासून पगारवाढ या कर्मचाऱ्यांची केली नाही आणि 6 महिन्यापासून आम्ही यांना तगादा लावतो आहे, तरी यांनी आमची काही गोष्ट कानावर घेतली नाही. त्याच्यासाठी आम्ही एक पुसदला आमचा मेळावा घेतला, सगळे टेक्निशियन रिगर जमलो आणि तिथून आमचा हा आंदोलन सुरू झाला. असं काही नाही का आम्ही एकदमच आंदोलनाला उतरलो आणि यांना हट्ट धरून बसलो, असं काहीच नाही. हे आमचे मुलं जळगाव, अकोला, खामगाव, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, परभणी, नांदेड, आपलं पुसद, नागपूर इथून पोरं आलेले. काही पोरं आमची नाशिक क्लस्टरला पण जमलेले आहेत. तिथं नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, नगर हे सगळे पोरं तिथं जुळलेले आहेत आणि आमचे इकडे बाकीचे मुलं इथे जुळलेले, ज्याला जे जवळ पडलं तिथे ते जमा झाले आहेत. आणि कंपनीला आम्ही आमची जी रास्त मागणी आहे, फक्त सर्वात मोठी मागणी आम्ही का पगारवाढ करा. आम्ही 80 रुपये लिटर पेट्रोल होतं, त्यापासून आम्ही याच पगारावर काम करतो आहे. आता 110-120 पर्यंत पेट्रोल गेलं होतं कोरोना काळात, तरीही त्याच पगारावर आम्ही आता पण काम करत आहोत. काय नाव तुमचं? माझं नाव वहाब पिंजारी, जळगाव. साहेब, आम्ही जिओ टॉवरचं मेंटेनन्स बघतो प्रताप कंपनीकडून. जिओनी प्रतापला वेंडरशिप आहे आणि आमचे साहेब आम्ही 9 तारखेपासून इथं आंदोलन उभारलेलं आहे आणि आमच्यासोबत 400 ते 500 लोक घेऊन बसलेलो आहे. आणि आमच्या कंपनीकडं आमच्या रीतसर मागण्या आहेत साहेब. आम्हाला दरवर्षी 10% इन्क्रिमेंट पाहिजे होतं, ते पण कंपनीने आजपर्यंत केलं नाही. आम्ही 10 ते 15 वर्षापासून सर काम करतो, आमचं आतापर्यंत कधीच एकाही वर्षी इन्क्रिमेंट झालेलं नाही आहे. आम्हाला प्रत्येकाला 15 ते 16 हजार पेमेंट आहे. आणि आता सध्याची परिस्थिती अशी आहे साहेब की आम्ही 9 तारखेला मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यामध्ये आमच्या कंपनीच्या साहेब लोकांनी त्याला आधी इंटिमेशन देऊन पण ते आम्हाला भेटायला आलेलं नाही आणि त्याच्याबद्दल काही चर्चा पण नाही केलेली आहे. तिथे आले नाही आणि काही चर्चा पण केली नाही. आणि त्याच्यानंतर आम्हाला तिथला खर्च झपावत नव्हता मेळावा मंगल कार्यालयाचा, म्हणून आम्ही सवना येथे नवचंडिका देवीच्या